4 लक्ष जर कलियुग आहे तर या कलियुगाचे 5,500 वर्ष संपले म्हणजे आणखी 3 लक्ष 84,500 वर्ष शिल्लक आहे. पण या युगाचं एवढं मोठं शिल्लक असताना आपल्याला आता फार मोठा पुढचा प्रवास करायचा आहे. पण या युगामध्ये जर करून जायचं असेल तर गंमत अशी आहे, कौरव पांडवांचं सगळं कार्य झालेलं आहे आणि झाल्यानंतर गंमत अशी झाली, धर्मराजा राजा झाला. दृष्टांत सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात घ्या, धर्मराजा राजा झाला. धर्मराजा राजा झाल्यानंतर धर्मराजाचं राज्य सगळं आनंदात चाललेलं आहे, सगळं सुख सोयी सगळ्या खूप चांगल्या आहे. एवढ्या मोठ्या सगळ्या सुख सोयी असल्यानंतर गंमत काय झाली, धर्मराजाच्या राज्यामध्ये एका सावकारानं एका ब्राह्मणाला जागा दान एका सावकारानं एका ब्राह्मणाला जागा दान दिली. जागा दान दिल्यानंतर काय झालं, त्या ब्राह्मणाने पाया खोदायला सुरुवात केली. पाया खोदत असताना त्या पाया खोदता खोदता त्याला सापडल्या 2 धानाच्या घागरी. हा दृष्टांत म्हणजे हे सुद्धा एक रूपक वाकाडलेलं आहे. मग 2 घागरी जेव्हा सापडल्या त्यांनी त्या दोन्ही घागरी उचलल्या. धर्मराज त्या सावकाराच्या दारात गेला आणि सावकाराला सांगितलं की सावकार तुम्ही फक्त मला जागा दान दिलेली होती, हे धन दान दिलेलं नाही, हे धन तुमच्या जागेत निघालेले धन तुमचं आहे, हे धन तुम्ही घेऊन टाका. सावकारानं सांगितले की गुरुजी ज्या दिवशी मी तुम्हाला जागा दान दिली त्याच दिवशी हे धन सुद्धा तुम्हाला दान देऊन टाकलेलं आहे. ते धन माझं नाही, हे धन तुमचं. गुरुजी म्हणतात मला धनाची आवश्यकता नाही, मला फक्त जागा पाहिजे, ती जागा मिळाली, ते धन मला नको. सावकार म्हणतो मला धन नको. दोघांनी धनाच्या घागरी उचलल्या धर्मराजाच्या दरबारात जाऊन पोहोचले. धर्मराजाच्या दरबारात पोहोचल्यानंतर तिचं गंमत अशी झाली, धर्मराजाला विचारलं म्हणजे राजेची सरकार हे धन कोणाचं सांगा. आता गंमत अशी वाटते की किती आचारवंत असला, आचार श्रेष्ठ असला, सगळ्या गोष्टी जरी असल्या पण जर झाला तर त्याचा ग खाली होतो. धर्मराजा धर्मानं राज्य करतोय, सगळी प्रतिष्ठा मिळवलेली आहे, पण धर्मराजाला सुद्धा थोडासा ग झाला अभिमान. बघा माझी प्रजा किती चांगली आहे, सत्यवादी आहे, सत्यवादी असल्यामुळं माझ्या राज्यात असत्य घडत नाही, अत्याचार नाही, अनाचार नाही, भ्रष्टाचार नाही, काहीच नाही. म्हणजे किती माझी पब्लिक चांगली आहे. अभिमान आल्यानंतर त्याला असा विचार केला की बा आपण आता ही गंमत गोपालकृष्णाला दाखवा. गोपालकृष्णाला निरोप दिला. गोपालकृष्णाला बोलून घेतला आणि सांगितलं म्हणजे देवा बघ माझी प्रजा. भगवंत तर सर्वज्ञ आहे, माणसाचे भाव माणसाला सांगावं लागतात. देवाचा म्हणजे देवाचा ओळख येत नाही का, देवाला पण ओळख येत आहे, ओळख आलं पण देव म्हणतात काय काय म्हणे बघ म्हणे धन कोणाचं आहे सांगतो. भगवंतानं ओळखून घेतले की म्हणजे आता याला इथे किती सांगितलं ते याच्या काही लक्षात येणार नाही, याला थोडंसं आपण फिरवावं लागेल. फिरवावं लागेल म्हटल्यानंतर ते म्हणजे याचा जर न्यायनिवाडा करायचा असला तर आपल्याला इथं जमणार नाही. मग काय करायचं म्हणे श्राद्धीच्या शिष्यावर टाकलं, नारायणाचा आपण जाऊ श्राद्धी लोकांमध्ये जाऊन याचा न्यायनिवाडा करू म्हटल्यानंतर चला म्हटल्यानंतर धर्मराजा गोपालकृष्ण ते सावकार आणि ब्राह्मण सगळे निघाले. स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचले. स्वर्गापर्यंत जी हद्द आहे जिथपर्यंत दिसत आहे त्या स्वर्गामध्ये एक बिबीचं झाड होतं. बिबी समजते का, जे काही आता जानेवारी महिन्यामध्ये असे विवाह असतो त्याच्या एकाचं ते बिबीचं झाड होतं. बिबयाचं झाड असल्यानंतर तिथे काळा फुट पुरुष त्या बिबीच्या झाडाला बांधून ठेवलेला होता. जिथून रस्ता चालला धर्मराजाने बघितलं. धर्मराजाने बघितल्यानंतर गोपालकृष्णाला प्रश्न केला, काय म्हणे गोपालकृष्णा काय झालं म्हणे आपण आपल्या पृथ्वी लोकांमध्ये अशी माणसं झाडाला बांधत नाही आणि हे स्वर्ग असताना या स्वर्गामध्ये अशी माणसं झाडाला का बांधून ठेवलेले म्हणजे बाबा हे तर सुख फळ आहे, इथं सुख देण्याकरता माणसं येतात आणि याचं दुःख इथं का चाललेलं आहे. भगवंत म्हणतात वगैरे करण्याचा प्रश्न करू नको, आपण ज्या कामाला आले ते काम करून घेऊ आणि नंतर पुढे काय करायचं नाही म्हणजे देवा ते जमणार नाही. अरे म्हणजे एवढं मोठं मृत्यू लोकांना आपल्याकडे असलं नाही, एकाच देवाचा दरबार असला म्हणजे त्याला जर सोडत असता तर ते पुढे येतो. भगवंत म्हणजे बघ बरं का नाही सोडाच त्याला सोडाच म्हटल्यानंतर भगवंतानं परवानगी दिली. दोघे
पक्का बांधलेला तसं थोडासा ढिला केला. ढिला केल्यानंतर गंमत अशी झाली, भगवंत सगळे शेषाई नारायणाच्या दरबारात गेले, शेषाई उठून समोर आले, भगवंताला त्या आसनावरती बसवलं, पाय धुतले, शेषाई नारायणानं गोपालकृष्णाचे केसानं पाय पुसले, पाय पुसल्यानंतर 2 हात जोडले आणि मग विचारलं, म्हणजे देवा कुणीकडे आगमन झालं, काय तुमची क्षेम वार्ता सांगा. म्हणजे आमची क्षेम वार्ता मला नका विचारू, त्या धर्मराजाला विचारा. धर्मराजाकडे हात केल्यानंतर धर्मराजा म्हणतो माझ्याकडे नाही, त्या सावकाराला त्या ब्राह्मणाला विचारा. ब्राह्मण उठून उभा राहिला, हात जोडून म्हणायला लागला, म्हणजे बाबा यांनी ज्या दिवशी मला जागा दान दिली त्या दिवशी सगळं धनासकट मला दान देऊन टाकलेले, ते धन मागलंय म्हणे. सावकार म्हणतो अजिबात ते धनच्याचं नाहीये, मी फक्त त्याला जागा दान दिलेले, धन मागलंय. धर्मराजा गोपालकृष्णाच्या तोंडाकडे बघायला लागला, गोपालकृष्णाला म्हणतो काय म्हणजे जेव्हा खाली श्रीच होतं बरं आल्या उलट काय झालं ते म्हणे उलट म्हणायचं कारण तुला समजलं का म्हणजे नाही. मग खाली हे म्हणत होते हा म्हणतो माझं नाही, हा म्हणतो माझं नाही, लिहा एवढा कसं काय झालं म्हणजे तो बांधलेला होता तो फक्त ढिला केला म्हणजे सोडला नाही. सोडला असता तर यांनी इकडच्या इकडे फलक झाले असते. म्हणजे तो कोण होता म्हणजे दुसरा तिसरा पुढे मी तो कलयुग आणून ठेवलेला आहे. दुसरा तिसरा पुढे नाही, तो कोण म्हणलेला आहे कलयुग आहे. म्हणजे देवाचा असं त्याला म्हणे असा जर बदल होता असला तर त्याला एक आणा दुसरा टाका पक्का बांधले म्हणजे काहून आपण लगेच सोडून देऊ नका नका म्हणे मी तोपर्यंत तरी सोडू नका, माझ्या पश्चात सोडला तर चालेल पण आता मात्र पक्का बांधला. भगवंतांना काय फक्त सांगितल्याबरोबर बांधला. बांधल्याबरोबर सावकार म्हणून धन माझं नाही आणि ब्राह्मण म्हणते धन माझं नाही. शेषाई नारायणाला सांगितलं तुम्ही घेऊ नका, तुम्ही घेऊ नका. हे जे काही सामुदायिक धन आहे या सामुदायिक धनाचं सामुदायिक कार्य करा. एखादं मंदिर बांधा, एखादा बारवं बांधा, एखादं काहीतरी दुसरी सार्वजनिक संस्था करा आणि त्याच्यामध्ये खर्च करा. कारण जमिनीच्या 3 फुटाच्या खालचं जे काय असतं ते सगळं सरकारचं असतं, 3 फुटाच्या वर काय ते बघतात म्हणजे खाली निघालं हे सगळं जमा करा आणि धान्य कार्यात लावून टाका. न्याय मिळाला, निघाले. रस्त्याला येत असताना धर्मराजा म्हणतात देवा आता कसं कर बाबा, पण तो जर सोडायचा असला ना ते सोडायच्या अगोदर मला मात्र निरोप दे, मला जर भीती वाटते म्हणजे काढायची नाही. आणि पण तसं काय करतो नको, तुला जर आता कलियुग लागायची वेळ आली तर मी निश्चित तुझ्याकडे निरोप देईल. म्हणजे तेवढे हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, माझी कलियुगात राहण्याची इच्छा नाही. धर्मराजे खाली आले. कमीत कमी गोपालकृष्णाने 1000 वर्ष राज्य केलं. भक्ताकरणी सुद्धा किती राज्य केलं 1000 वर्ष. 1000 वर्षाचे तेव्हा आयुष्यात होतं. 1000 वर्षाचा काळ झाला आणि शेवटचं चरण आहे द्वापाराचं शेवटचं चरण आहे. शेवटच्या चरणामध्ये 1000 वर्षाचं राज्य संपत आलं. द्वापार युगाची मर्यादा संपत आली. आता पुढे कलियुग लागणार. कलियुग आता लागायला फक्त 1.25 महिना बाकी राहिला. 1.25 महिना राहिल्यानंतर गोपालकृष्णानं धर्मराजाकडे निरोप दिला की अरे बाबा आता 1.25 महिन्यानं कलियुग लागणार. 1.25 महिन्यानं कलियुग लागणार. निरोप आल्याबरोबर धर्मराज घाबरे झाले. आता म्हणजे काही गरीगत नाही. ते त्याला दृश्य आठवायला लागलं. सावकार ब्राह्मण दिसायला लागले की म्हणजे काय हरकत नाही, आता आपण सावधी, आपल्याला सूचना मिळालेली आहे. धर्मराजानं 4 भाऊ आपल्या जवळ बोलवले आणि त्यांना सांगितलं प्रत्येकाने 1 महिन्याच्या आत 4 दिशेला 14 जणांना जावं, इथं येऊन पुन्हा यावं. आपल्याला कलियुग लागायच्या अगोदर 8 दिवस अगोदर आपल्याला हिमालय पर्वतामध्ये निघून जायचं आहे. ठीक आहे. 4 भाऊ 4 दिशेला पाठवले. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. सर्वात लहान असणारा सहदेव पश्चिम दिशेला गेलेला आहे. पाण्याची गाठी तिथं फिरायला गेलेला आहे. काय चाललेलं आहे ते 1 महिन्याच्या आत धर्मराजाला निरोप द्यायचा आहे. पश्चिम दिशेला जेव्हा सहदेव गेला फिरत 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 बराचसा 40 किलोमीटर गेल्यानंतर एका गावामध्ये शिरला. तिथं गेला. एक बाई पाण्याला आली. पाण्याला आलेल्या बाईनं हांड्यावरती भांड्यावरती हांडे म्हणतात का भांडे म्हणतात, भांडे 7 भांडे आणले. विहिरीच्या काठावरती ठेवले. एका बाटलीनं पाणी काढलं आणि बाटलीनं पाणी काढल्यानंतर ते 7 भांडे भरवले.
एका एका भांड्यामध्ये 2-2 बाटल्या पाणी टाकलं आणि त्याच बाईनं पुन्हा 14 बाटल्या पाणी काढलेलं होतं. ते 7 भांडे भरवले होते ना, त्या 7 भांड्याचं पाणी घेतल्याने एका बाटलीत होता लागली. बाटली अर्धीच. म्हणजे त्या बाटलीनं पाणी टाकलं तर ते 7 भांडे भरतात. 7 भांड्यातलं पाणी एका बाटलीत टाकते तर बाटली रिकामीच राहते, बाटली भरतच नाही. त्याला ती गंमत वाटली, आश्चर्य बघितल्यासारखं का बाई एक बाटली 7 भांडे भरवते, पण ही 7 भांडे एक बाटली का भरवत नाही. माझ्या देखत ती बाई प्रत्येक भांड्यामध्ये 2-2 बकेट पाणी ओतते. म्हणजे 14 बाटल्या पाणी तिनं काढलं, 7 भांडे भरवले आणि 7 भांड्यातलं पाणी पुन्हा त्याच बाटलीत ओतते तर बाटली अर्धीच का राहते, भरत का नाही. त्याला थोडं गंमत वाटली. तो तिथंच बसला, विचार करायला लागला की हे काय गंमत आहे. तो परत गेला नाही. इकडं दुसऱ्या नंबर 2ला नकुल निघालेला आहे. नकुल बऱ्याच अंतरावरती गेला. अंतरावरती गेल्यानंतर त्याला एक दृश्य असं बघितलं की एक गाय व्याली आणि वेलेल्या गायीनं काय केलंय की आपलं वासरूच खाऊन टाकलं. वासरू जेव्हा खाऊन टाकलं तेव्हा तो मनात विचार करतो की जन्म देणारी आईनं स्वतः 4 लोकांना कसं खावं. तिला आई म्हणावं तर काय म्हणावं. तो तिथंच बसला. पूर्व दिशेला गेलेला होता. अर्जुनानं असं एक दृश्य बघितलं. दृश्य काय बघितलं तर फार मोठा डोंगर तो कासनीच्या धाग्यावरती झोके घेतोय. कासनीचा धागा म्हणजे केसापेक्षा बारीक आहे, पण तो डोंगर कासनीच्या धाग्यावर झोके घेतोय. अर्जुन वर बघतोय की म्हणतो हा कासनीचा धागा कधी तुटणार आणि हा डोंगर खाली कधी पडणार. तो तिथंच बसला. उत्तर दिशेला गेलेला होता भीमा गावात गेला. गावातल्या लोकांना सांगितलं की बाबा पुढे जाऊ नको, पुढे फॉरेस्ट आहे आणि त्या फॉरेस्टामध्ये म्हणजे त्या वन विभागामध्ये 2 तोंडाचं घोडं आहे. तू जर गेला तर ते 2 तोंडाचं घोडं तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. भीमा अडका नव्हता. भीमानं मनात कल्पना केली म्हणजे मी बकासूर मारला, हिडीम राक्षस मारला, 2 तोंडाचं घोडं मला काय करतंय, विष्णू मी त्याला मारणार. तो गदा खांद्यावर टाकून त्या फॉरेस्ट खात्यामध्ये फिरतोय. महिन्याची मुदत आता संपणार, ही परत येत नाही. म्हणून धर्मराजाच आपल्या भावाला शोधण्याकरता बाहेर पडला. माझ्या धर्मबंधूंना जेव्हा बाहेर पडला तेव्हा पश्चिम दिशेला गेला तर तो सहदेव त्या विहिरीच्या काठावरती बसलेला दिसला. विहिरीच्या काठावरती बसलेला दिसल्यानंतर धर्मराजाने विचारलं का रे बाळा, एवढे दिवस झाले तू इथं बसला का. त्याने त्याची व्यथा सांगितली. म्हणजे दादा रोज एक बाई पाण्याला येते, 7 भांडे रागीनं मांडते, एका बाटलीनं पाणी टाकते, एका हंड्यामध्ये 2-2 बाटल्या पाणी टाकते, भांडे भरवते आणि 7 भांड्यातलं पाणी पुन्हा एका बाटलीत टाकते तर बाटली भरत नाही. काय. धर्मराजानं माझ्या धर्मबंधूंना सांगितले की बाळ ही कलियुगाचं भविष्य आहे. म्हणजे दादा कलियुगाचं भविष्य म्हणजे हे कसं भविष्य. आणि म्हणे बाळ कलियुगामध्ये अशी परिस्थिती होईल की एक आई 7 मुलाला जन्म देईल. एक आई 7 मुलाला जन्म देईल. लोकांची मोलमजुरी करून त्यांना खूप मोठं करेल आणि ते मुलं मोठे झाल्यानंतर 7 मुलं एका आई वडिलाचा सांभाळ करणार नाही. याचा अर्थ असा आहे की एक बाटली 7 भांडे भरवते पण 7 भांडे एक बाटली भरवत नाही. तसं कलियुगामध्ये एक आई 7 मुलाचं पालन पोषण करते पण 7 मुलं आई वडिलाकरता भांडण केल्याशिवाय राहत नाही. ही कलियुगाचं आपल्या परिसरात असेल असं समजू नका. आहे असं आम्ही सुद्धा म्हणणार नाही. नाहीतर कोणी न सांभाळणार असेल तर तो म्हणत बरा